काय कोणी ताकद लावली 4 दिवस झालं राव बेंगलोर मध्ये मालच नाही. मग काय लावली बघा एकदा ताकद म्हटलं चितणाऱ्यांची तोंड काळी होते. अष्टाकरा आलो बघा मस्त पैकी पुरी भाजी मारला ताव आणि निघालो बघा भरायला, कारण आपल्याला जायचं भरायला सिटी मध्ये. पहिला घेतला ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल आणि लावलं बघा रिबीट. सिटी मध्ये वाटपिल्ला आपल्याला भरायचं आहे होतं. टायमिंगला बेंगलोर सिटीत जायचं म्हणजे दुनियाचं जाम असते. मग काय ठरल्याप्रमाणे यशवंतपूरला जाम लागलेलंच होतं. ट्रॅफिक पास करून एकदा हांडला लिहि पण वांग 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 करत पोचलो बघा डायरेक्ट लंडन ब्रिज पाशी. इच्छा खाईना हांडला बघा टन आणि डायरेक्ट पोचलो बघा ITPL रोडला. बेंगलोर सिटीचं भावून कायम वातावरण थंडगार असते. त्याचं कारण म्हणजे ही बघा झाडं, सगळ्या सिटीत अशी झाडं लावली त्यामुळे गारवा कायम असतोय. पोचलो बघा कंपनी पेशी लावली गाडी. तो म्हणला इनवाइस रेडी नाही, थांबावं लागलं. मग काय अर्धा तास थांबलो तिथं. फायनली गाडी भराय घेतली बघा. कार्यकर्त्याने कान 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 असली बॉक्स आणली. ती बॉक्स आपल्याला भरायची होती. फायनली झाली बघा गाडी भरून 10 मिनिटातच. 200-300 किलो माल आला होता. आजची एक तलाब झाली त्यामुळे चहाचं 2 ग्वाट घेतलं, लावलं बघा रिबीट. म्हणलं पहिलं बेंगलोर सोडायला लागतंय. 7 वाजले त्यामुळे म्हणलं आता ट्रॅफिक असणार, ट्रॅफिकच्या बेंगलोर पास करायचं. पुढे आलो तर पोलीसवाल्यानं अडवला. आयला म्हणलं झाला का खेळ. पोलीसवाल्यानं सगळ्या गाड्या अडवल्या, कारण काँग्रेसची कसली तरी रॅली निघाली होती. आयला म्हणलं आधीच उशीर झालाय, त्यात ही आली. म्हणले आता खेळच आहे. आयबानं 10-15 मिनिटं तिथंच घालवली. तिथनं जे लावलं रिबीट देऊन हल्लीच्या दिशेनं की डायरेक्ट लागलो बघा हायवेला. आता म्हणलं दाबासपेठ पर्यंत सुट्टी द्यायची नाही. वर आलं भावांचं कॉल. मग 10 मिनिटं साईड गेली, त्यांच्यावर बोललो, गप्पा गोष्टी हांडल्या आणि टोल नाक्यावर झालो बघा टकाटक फ्रेश. तसं आपलं एक पुण्याचं फॅमिली मेंबर गाठ पडलं, त्यांची गाठ घेतली लावला बघा रिपीटा दाबसपेठवरून हांडला राईट. मुकुरच्या टोलवर आलो, भुकायला लागले तर म्हणलं पोटाचा बघायला लागतंय. मग काय राईस दाबला बघा मस्त पैकी. आता म्हणलं रातभर टेन्शन नाही. जाता जाता तेवढा टुमकुरला आला की धनुला पहिला हार घ्यायला लागतोय. हार एक घातला बघा. न उचलीन जी लावला रेट्या की डायरेक्ट थांबलो बघा चित्रदुर्गला. डिझेल टाकी फुल केली. चित्रदुर्गात आपल्याला ही नाशिकचा आशिक गाठ पडलं. मग काय त्यांची गाठ घेतली थांबून आणि मारली बघा तिथनं कल्टी. झोप काय आली नव्हती पण कंटाळा आला. म्हटलं कॉफी घेऊया. मग कॉफी घेऊन लावला बघा रेट्या. 5 वाजले बघा बांकापूरच्या टोल नाक्यावर. झोप काय आलीच नव्हती. काय झालं होतं कुणास ठाव. खाली करायची काय गडबड नव्हती. चौथ्या दिवशी खाली करायची त्यामुळे आवरेज पाडीत चालू होतं निवांत 60-65. 6 वाजले बघा हुबळीलाच उजाडला आपल्याला. पण पावसानं असला धिगाणा घातला होता का नाही लय बेकार. बेळगावला पोहोचलो तर पावशीच बाईनं आणखीन जोर धरला. आयला म्हणजे ह्याच्या अंगात आले का काय. अत्तरगीला आलो बघा मस्तपैकी फ्रेश झालो. पावसानं रस्ते टकाटक धुवून निघले त्यामुळे गाडी चालवायला लय मजा येते. ऑर्डरला आलो, डिझेल टाकलं बघा. तिथं पुढंच कोकणीच्या टोलवर आपलं फॅमिली मेंबर भेटलं, त्यांच्यावर चहा पाणी केला. ऑर्डर क्रॉस केली बघा, काटा बिटा केला आणि असला पावसानं जोर धरला होता कोल्हापुरात. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. इथे येऊन पाण्याचा बाटला घेतला भरून टकाटक. म्हणलं वारणीचं पाणी प्यायला लागतंय. तिथनं उचलली तिला डायरेक्ट धावलं कराडच्या वरच्या ब्रिजवर टाकली गाडी. झान झान उतरलो बघा खाली. मारला घराकडे. चला भावाने भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.